रामकृष्ण आणि मित्रांनो आणि तुमचा लाडका पप्या. आणि मित्रांनो आपण आलेलो आहे इथं नाईस रोडला बँगलोरला. आणि बँगलोरवरून मित्रांनो आपण चाललेलो आहे कन्याकुमारी साईडला. आणि पाहू शकता मस्त की इथं आमचे मित्रमंडळी सगळे आहेत तिथं. जय भगवान जय भगवान. आणि आज आमचा फोन चालू आहे म्हणतोय मी आलो करतोय. असं काय त्याला आपण पुढल्या ब्लॉक मध्ये घेऊया. आणि काय म्हणता याच्यावरती आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला जायची कन्याकुमारी. हा डायरेक्ट कन्याकुमारी. आम्ही गुजरातवरून सोलर भरले मित्रांनो. पाहू शकता तो वाघ आलेला आहे मागून. काय जरा नवीन हत्यार असल्यामुळे गडी जरा म्हणतो पुढं हा ऐकत नाही. जरा लय एसी बीसी लावून चालवते जरा गडी. ती जरा अण्णा लोकांचा भाऊबंद असल्यामुळं तू काय दिसत नाही. असू द्या काय आपण बघू नंतर त्याचं. मग काय आपल्याला पेपर भेटलं मस्त काय आपण निघालो जिओच्या पंपावर डिझेल टाकलं. तुम्हाला सांगतो डायरेक्ट आपण आलोय दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला. तुम्हाला सांगतो आणि आता हा रोड एकदम चालू झालाय. तुम्हाला सांगतो जवळजवळ 70% रोडचं काम झालेलं आहे. आणि एवढा मस्त तुफान आणि एकदम सुसाट रोड झालाय. तुम्हाला सांगतो एकदम टायमिंगची पण एकदम बचत आहे. तुम्हाला सांगतो मग काय फ्रेश मध्ये डायरेक्ट आपण आलोय अंडा कोंडा का नाना पोंड्याला. तुम्हाला सांगतो आलोय आणि मस्त आपण धर्मपुरीच्या रोडने चालू ना. आम्हाला एक दोन दादानी आमचे आप्पाचे ड्रायव्हर भेटले. तुम्हाला सांगतो गडी ऍक्शन मध्ये. तुम्हाला सांगतो मग मस्त की निघालाय गडी. म्हणलं जॅम बिम नाही काय नाही. हा गडी लयच खुश मध्ये निघाला होता. मग तुम्हाला सांगतो एक खड्ड बाबा एवढं खड्ड्याने एवढा वैताग दिलाय काय सांगायचं. अजून काय घाटातले खड्डे काय नीट व्हायना. लय पार कांबारण पार डोकं जॅम झाले मित्रांनो. म्हणलं बरं झालं जॅम नव्हतं लागलं. पण तुम्हाला काय सांगायचं एवढं जॅम लागलं बाबा पार. तुम्हाला सांगतो पार तांबडं फुटलं रे घाटामध्ये. पार याड लागलं जाम लागले ना. या बारकाल्या गाड्या ट्रॅव्हल बिवल तुम्हाला कॅम्पर टुंपाड एवढे तुम्हाला सांगतो मध्ये घुसत यात. आणि एवढं जाम करून रात्री 2 वाजल्यापासून तुम्हाला सांगतो एवढं जॅम आहे ना. धरमपुरीला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून बंद होतं. पाहू शकता पूर्ण एकदम खतरनाक जाम आहे. तुम्हाला सांगतो मग काय या ट्रॅव्हल वाल्याला मोकार तुम्हाला सांगतो नुसतं इकून घुस आता आलंय. तुम्हाला सांगतो फार मोकार जिरली याची. इकडे घास तिकडे घास. तुम्हाला पार वरबडून नेली गाडी खालून पार ढुंगानं पार वरबडून टाकलं. तुम्हाला सांगतो मग काय आपण मस्त घे. तुम्हाला सांगतो इकडे लेफ्टला गाडी बंद पडलेली राईटला गाडी बंद पडलेली. पार एवढा वैताग आला काय सांगायचं. पार डोकं जाम झालं. आणि असं एक तर घाटात एवढा खतरनाक रोड झालाय आता काय तुम्हाला सांगू. आणि ह्या ट्रॉफिक तुम्हाला सांगतो याची ट्रॉफिक एवढी लांब गेली ना. आणि 12-13 तास झाले तुम्हाला एवढं ट्रॉफिक तुम्हाला काय सांगायचं. एवढं ड्रायव्हर वैतागले ना. नाही चहा ना पाणी. तुम्हाला काय सांगायचं लय ट्रॉफिक हो. फार मोटरसायकल सुद्धा पास व्हायना काय खरं नाही. मग काय नाशिकला पोहोचतो नागोशेटचा फोन आला. म्हणले भाऊ क्लच पेटच गेली. म्हणलं आलोच क्लच पेट घेऊन. मग काय आपण गेलो क्लच पेट घेऊन मित्रांनो. एवढी झोप लागली म्हणलं मी तुला पडतो म्हणलं तुम्ही जवळ घ्या काम करून. मग काय आपण आलो डायरेक्ट लोणी प्रवाराला. म्हणलं टायर पंक्चर होता खोला टायर. तुम्हाला सांगतो मग मस्त की आपलं जेवण वर करू म्हटलं. मग काय भाकर बिकर चुरी. मग एक तुपाची धारा एकदम नादच खोला. मग चुरूनच आणली लय एकदम खतरनाक. मग काय आपण नगर बिगर पास केलं मित्रांनो. मस्त की आपल्या नगरच्या बाहेर निघलो. आणि म्हणलं चला आता आपल्याला जायचंय लईच लांब जायचंय. तुम्हाला सांगतो पार म्हणलं पार डोळं चिमलं होतं. पार काय सांगायचं. मोका अर्जट घेऊन आपण पोहोचलो डायरेक्ट विजापूरला. मग म्हणलं मग गाडीला डिझेल टाकावं. मस्त डिझेल टाकलं गाडीला. म्हणलं आपलं चला कार वांगरलो होतो. तुम्हाला सांगतो पण म्हणलं चला डिझेल टाका आपलं शूट करून घ्यावं. म्हणलं चला. मग काय ट्रॅक्टर भेटलं. तुम्हाला असं झेंड लावलं काय खतरनाक. तुम्हाला सांगतो मग आपले जोडीदार भेटले. तुम्हाला सांगतो पारा आपला पारा आनंद गागनातच मावना. तुम्हाला सांगतो आणि तुम्ही जरा आम्ही जोडीदारांना भेटतो. तुम्ही जरा लाईक फॉलो तेवढं करा बरं का. रामकृष्ण हरी मित्रांनो.